अपना यह सौभाग्य है कि पालो सर यहाँ पर पधारे हैं इस सेशन के लिए। पहले ज़माने में ऐसा होता था कि हुसैन का पेंटिंग, आरा का पेंटिंग, बड़े बड़े पेंटर्स का पेंटिंग अपने घरों में लगता था, लेकिन आजकल ऐसा हो गया है कि टर्न कर दिया है इस सिनेरियो को। पालो सर का कैलीग्राफी विट्ठल ऐसा लगाते हैं लोग, तो मतलब इतना डेवलप हो गया। पालो सर ने उसको इतना डेवलप किया है इस कैलीग्राफी को, सुलेखन, मराठी सुलेखन जिसको कहते हैं, कि वो उसको डिज़ाइन फॉर्म बना दिया है आजकल। अभी सर 2 हफ्ता पहले अमेरिका से आए हैं, वहाँ पे जाके उन्होंने काफ़ी स्कूल्स में, कॉलेजेस में, एडवर्टाइजिंग एजेंसीज में उन्हें लेक्चर्स दिए हैं, डेमोज दिए हैं। और अभी ऐसा एप्लीकेशन हो गया है, पालो सर मीन्स कैलीग्राफी, कैलीग्राफी मीन्स पालो सर। उनके बारे में ज़्यादा बोलना मेरे लिए मतलब इतना ही नहीं है। और मेरे सर हैं, तुम्हारा वाटत घेऊन सांगा तसं काही गणेश अरे वा क्या बात है, फॉर्मल काहीच नाही पुढे देखो हो गया। स्टार्ट की थी मैंने तभी, नोबडी वाज नो दैट व्हाट इज अ कैलीग्राफी। एक बार तो मुझे एक चैनल ने मुझे बुलाया, दे आस्क्ड मी कि अच्युत पीपल वांट टू नो अबाउट द कैलीग्राफी। आई सेड इट्स ओके, इट्स गुड, टेक अ लाइव क्वेश्चंस। तो बोले हाँ लाइव क्वेश्चन के, एंड आई गॉट अ फर्स्ट क्वेश्चन दैट इज व्हाट इज द डिफरेंस बिटवीन कैलीग्राफी एंड सोनोग्राफी। You can't imagine. I mean, काय बोलायचं हा प्रश्न असतो आपल्याकडे. Second question was thyroids and calligraphy. Well, why you are asking the calligraphy is a medical term? No, graphy is there, sonography is there. So maybe calligraphy is another term. And then I travel Kashmir to Kanyakumari in 2005. To create awareness of the calligraphy. By road I travel almost 3.5 months. And it is just people don't know about the calligraphy. I say चलो let's come together. इकट्ठा हो जाओ, काम करो, बैठो. You should know what is your mother tongue. आप बात करते हैं लेकिन कितनी ब्यूटी है उसमें, वो तो दिखाई देना चाहिए. ऐसे करते करते almost like 4 decades I'm working on this. Now it's a total commercial part. Initially when I start my job, that time one person, he gave me 2 rupees and 1 Coca-Cola bottle. Achut, this is for you, enjoy Coca-Cola. I said it's okay. After that I realized that कि 2 के ऊपर कितने शून्य लगाने हैं, that you have to take a call. और आज जितना कर रहा हूँ मैं वैसा कोई प्रॉब्लम नहीं. Luckily I was working with Bharat Bala, Matuje Salam, that my logo, Signature Whiskey is my logo. Lot of commercial work is, I recently 2-3 years back I worked for Press Club, worked with the Gulzar. It was a nice film on newspaper people. So ऐसे करते करते in fashion, in interior, in architecture, I did one building in Pune. One later is a 9-foot building. हाँ पूरा कार करके निकाला उसको ऊपर चढ़ के. लोग पूछ रहे थे अरे क्या बना रहा है, बोलो कुछ नहीं, मेरा स्मारक है वो. ऐसे करते करते आज एक भी ऐसी चीज़ नहीं की जहाँ पे कैलीग्राफी नहीं है ऐसे. आई रिसेंटली आई वर्क फॉर द टाइटन, एक वॉच का ऊपर कैलीग्राफी की पूरी. दैट वॉच का कॉस्ट 1.5 lakhs था. People are ready to buy that, only they are expecting a good work from you. Money is not a problem in India, ऐसा मुझे लग रहा है. आज एक फटका ऐसे मार दिया ना, 2-3 मिनट 25-30 हज़ार में बोला तो लोग निकाल के देते हैं. वो सिर्फ सही करना नीचे, बिकॉज दैट इज़ अ वेरी इंपॉर्टेंट पार्ट. लोग ऐसे बात करते हैं ना, तो आई हैव अ कलेक्शन ऑफ अच्युत पालो. वो 40 साल पहले शुरू किया था, आज दे रहे पैसे.
एंड अवेयरनेस भी ज़्यादा बढ़ रहा है, लोग अभी काम कर रहे हैं, ब्यूटिफिकेशन हो रहा है उसमें. कमर्शियली मीन्स इनिशियली पीपल ओनली राइट ओनली कैलिग्राफी फॉर द वेडिंग कार्ड्स. आज वो नहीं है. वो आज वेडिंग कार्ड you are going to write a wedding card, single design, I am charging 50,000 rupees. And people are ready to give. Because if you are almost paying more than crore rupees in शादी, तो what about my money then? बी अरुण कुमार के साथ एक मैंने थिएटर में ये किया था, उसके बेटे का शादी था. बोला अच्छा कुछ तो अलग चाहिए. ऐसे बनाएंगे. We create 8 feet painting, 10 feet painting, 10 feet painting, 12 feet painting का 10 पेंटिंग बनाया हम लोगों ने. एंड इट इज़ अ पार्ट ऑफ द ट्राइडेंट हॉल. और वो सारे पेंटिंग उसने अलग करीब के रिश्तेदार थे, उनको एक एक पेंटिंग दे दिया. दैट इज गिफ्ट फॉर द पीपल बट नथिंग एल्स. सी द कॉन्सेप्ट इज चेंजिंग द. सो नाउ it is not only to calligraphy to write beautiful writing, it's more than that. You can work with the emotions, you work with the sensitivity, you can work for the meditation. काफ़ी सारे कुछ आ रहे हैं. एंड बिकॉज आई एम ऑलवेज टीचिंग दैट वन सिंगल लाइन इज it's always teach you how to stand in front of the people. It's not like this line is. Spacing between two lines. It's again philosophy. If I'm talking with my wife, distance is like this. If I'm talking with my friend, distance is this. If I'm talking with my boss, talking with my guru is like this. Otherwise, this is a one vertical line. But luckily, this is working in now corporate culture, because they are absolutely all. I saw that Americans, they are ऐसे ही काम करते हैं ऐसे. जब भी कैलिग्राफी एक वर्कशॉप लगाया तो काफ़ी सारे लोग आ गए, बोले कि अच्युत काम करना है हमें. तो मैं बोला ये ले लो और काम करना शुरू करो, क्योंकि मंडे टू फ्राइडे यू आर वर्किंग फॉर नॉट फॉर योर सेल्फ. एटलीस्ट 2 दिन कम से कम खुद के लिए काम करो ना, तो ही हो जाएगा ना. देन व्हाट इज इम्प्रेशन. टेक द साउंड, ट्रांसफर योर साउंड ऑन द पेपर, गिव अ डिफरेंट डायमेंशन टू योर स्ट्रोक, योर साउंड. दिस इज माई साउंड. वाई नॉट. यहाँ पे कोई चैंग चुंग करके चाइनीज होगा तो बताएगा ना, अब बोलेंगे यार सॉलिड है यार. बट दिस इज ए इंपॉर्टेंट थिंग, हाउ टू ट्रांसफर योर साउंड ऑन द पेपर, एंड दैट इज अ पिक्चर ऑफ योर माइंड. दिस इज नॉट कॉपीड फ्रॉम एनी कंप्यूटर सिस्टम. एंड यू कैन टॉक अबाउट दिस स्ट्रोक्स कि दिस इज हाउ इट इज माई साउंड. This I am teaching it now. Don't do the calligraphy. Initially, try to understand what is this space, what is a paper, what is a texture, what is a tool. Finally, you are going to use this. Then, how you utilize this space, that is a very important part. And that's why you need a lot of practice. Teaching is not only important. मेरे जैसे निकालो नहीं. I don't like that. Don't follow me. You do whatever you want. You can do like the sharp. Tell me this is my strokes, this is my composition. Yes, tell about that, why you feel that, and that is a very important part. So luckily, day by day we are getting a good response. All senior citizens are coming. Senior citizens, they are working for, otherwise senior citizen giving a lot of trouble to घर वाले को ज़्यादा से ज़्यादा. हाँ 4 बजे चाय चाहिए, 4:30 बजे नाश्ता चाहिए, 7 बजे खाना चाहिए. अरे घर वालों को इतना काम जैसे लगा देते हैं ना. तो आई वर्क फॉर द सीनियर सिटीजन. इंस्टेड ऑफ डूइंग दैट यू कैन ट्राई कैलिग्राफी, नॉट फॉर कॉम्पिटिशन, नॉट फॉर सेलिंग. वर्क फॉर योर सेल्फ एंड ट्राई टू अंडरस्टैंड. कैसे होता है कि कुछ लिखने के लिए कुछ पढ़ना ज़रूरी होता है. पढ़ने के बाद फिर इमोशंस आते हैं. इमोशंस ये बोलते कि नहीं मुझे ये पेपर नहीं वाला, मेरा पेपर स्मूथ ज़्यादा है, वो मेरा स्ट्रोक्स ऐसा नहीं है, वो या मेरा इमोशन ऐसे नहीं है. सो स्लोली 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 ऐसे टर्न हो रहे हैं लोग ऐसे. सो लकीली आई एम एंजॉइंग दैट एंटायर प्रोसेस.
So this is how to control yourself. Oh, क्या See, this is a bindu, right? Here I say this is my signature and I say this is 5 lakhs. wow. Because this is my impression, this is my thought, this is my painting. Beautiful. Thank you, sir. And this is it's easy but not easy. Because how to control yourself. With a second stroke, you go like this. Take 3 colors, 4 colors, 5 colors. You will create a great pattern. Yeah. So this is the first assignment I am teaching to all the people. And सिखाने की ज़रूरत नहीं है. How to control yourself, that means you have to take care of yourself. मुझे कुछ नहीं करना. आपका पेपर है, आपकी इंक है, आपका ब्रश है, आपका ये है. आप कैसे करोगे? Slowly he will involve and that he realize that ये डॉट है, ये पूरा स्काई है, ये सारे बूंदे गए गिरे ऐसे. निर्मित कुछ भी हो सकती है ना. इसको हम अच्छी तरह से प्रेजेंट किए तो पैसे मिलते हैं. स्टोरी बना दो उसके पीछे. स्टोरी बोल, लोगों को बोलो. बिकॉज आई एम फ्रॉम एडवर्टाइजिंग. हाउ टू सेल द लोगो, आई नो दैट. है ना. तो दिस इज टूल. एक्चुअली दिस इज नॉट एक्चुअली ब्रश. दिस इज ओनली फॉर टू क्लीन द किचन प्लेटफॉर्म. इतने सारे बड़े बड़े ये साइजेस है. ऐसे पानी निकाल दो ऐसे. चाइना में वो लोग करते हैं. हमारे लोग उससे भी ज़्यादा स्मार्ट है. Take care about 5 lakhs check. नाही, मी हेच शिकवतो की तुम्ही काय असतं तर 1 मिनिट. तुम्ही 5 लाख, मी आता मी 5 लाख म्हणालो, तुम्ही म्हणाल हा वेडा माणूस आहे, बरोबर ना. पण मी माझी व्हॅल्यू कधी करणार? Very true. Yes. तुम्हाला नाही घेतलात ना, मला प्रॉब्लेम काय नाही. पण तुम्ही 100 जणांना सांगणार पालवानी चित्र काढलं आणि तो सांगतो 5 लाख रुपयाचं चित्र आहे म्हणून, ते मला हवं आहे. बाकी काही नाही. लोकांना माहिती आहे ते हे 5 लाखाला मिळणार आहे, पण मला मिळतात. लिहायचं म्हटलं तर छान लिहिता येतं. हे बघा. येस. नाही असं काही नाही की हे आता इंग्लिशसाठी आहे की मराठीसाठी. याचा कट नाही आहे, मग तो मराठीला कट लागतो. तर सगळं बरोबर आहे, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही घडवा ना ते सगळं. तुम्ही जोपर्यंत स्वतःला डायमेन्शन चेंज करत नाही ना, तोपर्यंत त्या गोष्टी तशाच राहतात त्या. आता ह्याच्यामध्ये परत काय होतं की So very important हां is that it from far range 3 dimension दिख रहा है. 3 dimension. दिख रहा है. हाँ. अरे ये angle. जा बस माझ्या मनातलं बोललात तुम्ही मनातलं ओळखता. काय गंमत असते सगळी, जात नाही याच्यात. Dimension. Give me a stroke. You stand up. Stand up. Yeah. लेटेस्ट पूरा जगह पे पीछे येस. हे सगळं दिस आय लर्न फ्रॉम द माय स्कूल. आय वॉज इन लालबाग 8th 9th स्टँडर्ड. आय वॉज इन सिडोकरा स्कूल. बॅक बेंचर, 40% मार्क. त्याच्यामुळे 5 जास्ती मिळाले.
Every day you have to write one thought on the blackboard. Nobody was ready to write on the blackboard. Teacher told me that, is it possible? Yes, I can. येस, हे आता कलर बघा कसे मस्त असे ना. ब्लू दिसतं का बघायचं. हे आता असं वाटलं आपल्याला तर समजा पाणी मारायच्यावर हां सगळी अक्षर आहेत. ती वाचता न येण्यासाठीच असतात. छान फ्रेम करूया अशी. हे सगळं डोकं शांत ठेवून बाजूला ठेवून काम करायचं. आपला पेपर, आपली इंक, आपण वॉट एव्हर यू वॉन्ट यू कॅन एक्सप्रेस ऑन द पेपर. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यानं एक काय होतं, अदरवाईज तो आपण कोणाला तरी फॉलो करतो. की आय वॉन्ट टू फॉलो दिस गाय, आणि यू कॅन स्टार्ट फ्रॉम सेम अँगल, आणि आफ्टर सम पिरियड यू रिअलाइज दॅट there is no difference between myself and himself. So that's why I'm always telling to my students, don't follow me. Do whatever you want and bring it to me. We'll discuss on that. Why हे का करावंसं वाटलं ते इम्पॉर्टंट असतं. केलं हे बरोबर आहे, पण का करावंसं वाटलं, why you did this, talk about on that, then you realize that. आपण तेच करत नाही येत. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की येस तू माझ्यासारखं फोटो काढ, तू माझ्यासारखं स्कल्पचर कर, तू माझ्यासारखं पेंटिंग कर, तू माझ्यासारखं नाही ना. हे सगळं बदलायचं असेल तर यू नीड रीडिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. कम्युनिकेशन, तुम्ही बोला लोकांशी तर तुम्हाला कळतं ते. आम्ही आता आय वॉज वर्किंग ऑन गुलजार्स बुक. गुलजारच्या कविता सगळ्यांनाच समजतात असं नाही ना. Everybody can't understand, but all 17 people was with me. आपको जो अच्छा लगे वो करो, बाद में देखेंगे गुलजार. उससे पहले आप क्या करते हैं इम्पोर्टेंट है ना. वो सब लेने के बाद आई कंपाइलेशन किया. आई विल शो कभी वक्त आएगा तो. झरोका करके नाम दिया और गुलजार जी के पास भेज दिया. एक तो गाली पड़ेंगे, वो तो रेडी था, नहीं तो बोलेंगे ठीक है. दूसरे दिन फोन आया उसका, सर का, शोले जैसा क्वेश्चन उसने किया, कितने आदमी थे. तो बोले 17. एक 18वां है. आप लोग लेंगे, व्हाई नॉट. आपका बुक है, आपकी मर्जी, आप जो बोलेंगे मैं सेंड कर रहा. Within 5 minutes he create a nice calligraphy on the paper and he send it to me. And he request me, इनको आप अगर अच्छा लगे तो ले देना. And there was a reaction on that book, दिले नादान. And all the artist was banker, income tax commissioner, doctor. कैलिग्राफर है ही नहीं थे उसमें. हाँ, because how to react on the paper, how to release your emotions on the paper through the forms, through the colors, and then we'll discuss, na. But before that discuss means again you are giving a lot of impression that you do this.
है ना. हा पाऊस. किती ढग आलेत बघा. हे कॉम्प्युटर नाही होऊ शकत विदिन 10 सेकंद. हां काही 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 शक्यच नाही ना. हे आपण करू शकतो की नाही. आता हे याच्यानंतर मग असं वाटलं तुम्हाला की थोडं टेक्निक केलं तर आपल्या आला रीन आला त्याने त्याच्यावर काम केलं तर खूप छान होतं ते. हाँ आपको जो लगे वो आपका है. मेरा कुछ नहीं उसमें. उनके कागज हैं, उनके इंक हैं, मैंने बोला. बारिश कैसे होता है ना. रेन पकड़े. ये रे पावसा है कि नहीं. पहली बारिश है ना. फिर ज़्यादा होती है, फिर उसका सुनामी हो जाता है. फिर एक ऐसे हल्की सी याद आती है किसकी. एक छाता यहाँ पे आ जाता है. मैं इंतज़ार कर रहा हूँ, भीग रहा हूँ आपकी याद में. बड़ा पाव खाएंगे, भिजी पाव जाएंगे, चौपाटी जाएंगे. ऐसे करते करते एक लव लेटर हो जाता है, उसमें कविता हो जाती है. पागलपन के बाद पता चलता है कि मैं लिख सकता हूँ. वो पागलपन है ना, पन वही करना चाहिए मुझे लगता है. यू हैव टू डू अ लॉट ऑफ एक्सीडेंट ऑन द पेपर एंड रिलीज योर सेल्फ, एंड दैट इज वेरी इंपॉर्टेंट पार्ट. वो करते 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 इतना काम हो जाएगा ना, आपको पता भी नहीं चलेगा. आप संडे ट्राई करो कैसा है. मज़ा आता है काम करने के लिए. कोई ज़रूरत नहीं, किसकी ज़रूरत नहीं. एक मस्त सॉन्ग लगा दो ऐसा उसकी याद में. हाँ, कैलीग्राफी इज बेसिकली ब्यूटीफुल हैंड राइटिंग, राइट. आप सिर्फ ब्यूटीफुल लिखते 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 कितने लिखोगे. यू ट्राई टू ट्रांसफर योर इमोशन थ्रू द कैलीग्राफी, है ना. आज आई एम बहुत हैप्पी हूँ तो एक जोर सा फटका मार दो ना ऐसे. जैसे दिस इज अ टूथब्रश. फिर से एक बार. ओ आई एम हैप्पी. मैं सैड नहीं हूँ ना. सो जब तक इसके बाद जो प्रोसेस होती है ना कि आप कुछ लिखना चाहते हो तो बाद में लिखो उसको. एक कविता पढ़ने के बाद, एक कविता पढ़ने के बाद आपको पता चलता है कि इसमें क्या तरह के इमोशंस हैं. अकॉर्डिंग टू दैट आप ट्रीटमेंट देते हैं उसको. इट्स लाइक इट्स म्यूजिक कंपोजिंग. वर्ड्स आपके पास आते हैं, वर्ड्स आपके पास आने के बाद पता चलता है कि ये लव सॉन्ग है या सैड सॉन्ग है. अकॉर्डिंग टू दैट यू सिलेक्ट द सिचुएशन. म्यूजिक के टोन भी ऐसे होते हैं, है कि नहीं. बेसिकली जो मेरे को अभी तक समझ में आया, हाँ, कैलीग्राफी मेरा आइडिया था कि हैंड राइटिंग है. नहीं सी नहीं, उसमें क्या है कि आर्ट मर्ज किया. हाँ, सो दिस इज व्हाट आई फील. देखो हाँ, हैंड राइटिंग इज ओनली ट्रांसफर फॉर कम्युनिकेशन. कम्युनिकेशन. कैलीग्राफी इज एस्थेटिकली बहुत सुंदर है. ये जैसे हम लोगों ने किया ना ऐसे, राइट. ये ओम है मेरा. ये हमको समझ में आया कि कैलीग्राफी है. हाँ, आप एक जो थॉट है वो थॉट को ब्यूटी में बदल डालो. एक सुबह उठकर बिंदी कहाँ पे लगने के लिए हमेशा वो औरत यहाँ पे परफेक्ट लगनी चाहिए, तो फिर मेरा दिन, नहीं तो इधर लगाने के नहीं ना, यहाँ पे लग जाता है. The same thing. If I want to transfer that emotions, I have to think about the beauty.
See the line. Now I realize that what is the tool. ये tool का इस्तेमाल ये है ना, जो थोड़ा है. Second impression ऐसा है. Now become a designer. If I want to work on any accident poster, this is my impression. Yeah, if I want to do a rock poster, है ना, बराबर ना. करेक्ट. मैं this is then I'll do the guitar here if I whatever. Hey, that's why once you know the emotions, you can select the tool. Which tool is good? कॅलिग्राफी कसं की सुंदर असं सुंदर है ना. इसमें एक और चीज है हाँ हाँ कि कोई सेट टूल्स नहीं है, वो अपना चॉइस है क्या हाँ 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 टूल्स अपना क्रिएट करें. हाँ वही है ना, वही मैं बोल रहा हूँ ना. आप अपनी तरफ से आप करोगे ना तो ज़्यादा अच्छा हो जाएगा वो. नहीं तो क्या होता है कि ये करने के लिए मुझे कहा इसलिए मैं कर रहा हूँ, हाँ, या मुझे नहीं चाहिए वो. मेरा कहने का ही वही है. अभी ये दिस इज नॉट अ टूल ना, है ना. हे असं केलं असं हा छान मसाला डोसा आहे ना. हाँ ऐसे सेम मूवमेंट हम लोग. मैं सोफा में लेक्चर के लिए गया था, खाना करने के लिए नीचे आया, वो वाटी लेके ऐसा घुमा रहा था, मैं ऊपर गया ब्रश लेके ऐसे घुमा दिया, मैंने बोला दिस इज मसाला डोसा. The moment seems you take an inspiration from that person and do it on paper. Otherwise, this is a makeup. Yeah. So everywhere करना चाहता हूँ, then he will be happy. इसका देखो नहीं ऐसे ऐसे पकड़ के ऐसे. यस ओम है ना. अभी बोम्बा बॉम्ब इसके नीचे अभी ये एक स्लोगन डाल दिए ऐसे ऐसे, है ना. इसमें साहब सही करेंगे ऐसे तो पैसे मिल जाएंगे. 10 लाख. हाउ टू अर्न द मनी इज अ वेरी इंपॉर्टेंट पार्ट. यू हैव अ मनी, आई नो दैट. Yes. See. इथे गणपतये नमः झालं है ना. ही मजा आहे सगळी. म्हणजे तुम्हाला काय करायचं याच्यापेक्षा एक पेपर घ्या, पंजी मस्त एंजॉय करा. इसमें बेसिक रूल्स को होता है कि जैसे फोटोग्राफी कैसे होता है, कंपोज जैसे रूल है ना. ये रूल ऐसा है. उतर घे. रूल बताते हैं, मैं कोई प्रॉब्लम नहीं है. रूल म्हटल्यावर तो थांबला एकदम. उभी रेषा है ना, आडवी रेषा,
याचं कनेक्शन इथे आहे बघा, बरोबर. नमस्कार. हा अँगल बरोबर ना, हा रूल आहे अँगल, बरोबर. ओके. थांब एक मिनिट, सॉरी तुमच्या फोटोच्या मध्ये येत आहे. उभी रेषा क्रॉस करताना ही याच्यावर ओव्हरलॅप होणार आहे बघा, झाली. आडवी रेषा ओव्हरलॅप होताना याच्यावर क्रॉस होणार, हा रूल आहे. हे सगळं 45 मध्येच गेलं पाहिजे सगळं. आता याची उंची काय तर 1 2 3, उंची नेहमी जाडीवर असते. 1 2 3 4 5 6. हेच झालं ना, हे हा एवढा केला ना असा, तर परत मला रूल ब्रेक करायचा हा विदाउट पिक्टोरियल. हाँ, सन करना है तो सन का एक साइन होता है वो. वो तो हाँ, लेटर्स है वही है. अबाउट द आर्ट फॉर्म जिसमें वो ब्रश नहीं होता. नहीं, नहीं एक्चुअली वो उठाते नहीं है. हम लोगों को काम करते करते ना ऐसे लगता है, ऐसे मूवमेंट करते करते कि उसमें, लेकिन वो मूवमेंट ऐसी ही आती है, ऐसी वो ऐसी नहीं जाती है. मोड़ी का क्या हुआ, मोड़ी अभी लोग पहले ऐसे लिखते थे, ऐसे ऐसे. मैंने मोड़ी को क्या कर दिया, ऐसे कर दिया, वर्टिकल कर दिया. लोगों ने पूछा क्या है, दिस इज मोड़ी. बीइंग अ डिजाइनर आई कैन चेंज द फॉर्म, दैट इज माई लिबर्टी. अगर आप लिबर्टी लेंगे काम करोगे ना तो फिर लोग पूछेंगे, नहीं तो अगेन आप यू आर गुड फॉलोअर. ब्रेक द रूल ना, उसमें क्या है, खुद का पेपर है. I'm trying to understand where it evolved. Like वो हर जैसे आपने बोला इनका पिक्टोरियल है, आपने उसको वर्टिकल कर दिया. हाँ. Is there some connection? नो कनेक्शन, नथिंग. इफ आय एम अ डिझायनर केली तर त्याचा दुपट्टा होतो, होतो की नाही. हेच आता आपण बरेचदा काय होतं, 1 2 3 4 झालं ना डिझाईन. हे कोस्टर करायचं होऊ शकतं की नाही. इथे समजा आता वायफाय नाही तर वायफाय देणार असा. हां, हे झालं कमी आहे वायफाय, हे असं जोड टाकली अशी. हे परत मी असं केलं, याला खाली काय डिझाईन म्हणजे काय मला सांगा ना. तुम्ही माझ्यासमोर बसलात ते डिझाईन आहे, मी तुमच्यासमोर उभा आहे, हा एक डिझाईन आहे. तुम्ही जोपर्यंत स्वतःला मांडत नाही तोपर्यंत हे होणार नाही. प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येक माणूस वेगळं काम करू शकतो, पण शिकवण्याची पद्धत जर बदलली तरच ते होऊ शकतं, नाहीतर मजा नाही ते. ती गोष्ट समजावून सांगता आली पाहिजे तुम्हाला. काय होतं, एक काय तुम्हाला एक उदाहरण सांगतो. शाळेतल्या सगळ्या मुलांना सांगितलं, 4थीच्या 5वीच्या मुलांना मुंबईचं चित्र काढा, आणि त्या मुलांनी सगळं काय केलं, ही अशी बिल्डिंग, अशी बिल्डिंग, अशी ट्रेन, हे ब्रिज वर असे, हे सगळं. कारण त्याने मुंबई बघितली होती बाबांबरोबर, असं है ना, असं सगळं भरून टाकलं असं सगळं. आणि इथे एक असा मोठा हत्ती काढला असा. मला हत्ती काढता येत नाही, असं आधीच सांगतो. पिवळ्या रंगाचा हत्ती, बरोबर. त्याला पिंक असे हे कान असतात ना, असे त्याने असे पंख लावले असे, आणि हा हत्ती आकाशामध्ये फिरतोय, ही त्याची कल्पना. मी गेलो, म्हटलं की अरे मस्त आहे हत्ती. मुलगा असाच काहीच बोलायला तयार नाही. मुंबईत खूप गर्दी आहे, हो. हत्ती खाली पडला तर किती माणसं मरतील. तुम्ही माझी चेष्टा करताय. बोललो नाही, हे चित्र जर जहांगीरमध्ये लागलं आणि हुसेन असेल इथे असं, तर लोक कोट्यावधी पैसे देतील. कारण पिवळ्या रंगाचा हत्ती आकाशात पंख लावून हिंडतोय आणि खाली मुंबई आहे सगळी.
केवढं अजस्तर आहे आणि काही नाही, पंखावर रडतोय. तुम्हाला प्रॉब्लेम कळत नाही. मुंबईत राहता, 4थीचा मुलगा मला सांगतो, बोल काय प्रॉब्लेम आहे याच्यात, हत्ती फिरतोय का हत्तीला पार्किंगच मिळत नाही आहे. आता हे मला सांगा, हे थिंकिंग आहे. हा तो मुलगा विचार करतो आहे. ही इज थिंकिंग अबाउट द मुंबई पार्किंग, ट्रॅफिक जॅम एव्हरीवेअर. आपल्याला वाटतं आपणच विचार करतो, नाही ना. चित्र मुलाला काढायला जोपर्यंत शिकवत नाही तोपर्यंत त्याच्यातली डेव्हलपमेंट होणार नाही. आणि मी नेहमी सांगतो की लहान मुलगा आपल्या घरात मुलं असेल ना, तर त्याच्या चित्राचं ऑब्झर्वेशन करत बापाने केलं ना, थोडा वेळ काढला ना, तर त्याला आपला मुलगा काय विचार करतो हे पटकन कळायला लागेल. आणि ही इज गिविंग लॉट ऑफ एक्सप्लेनेशन अबाउट द ईच अँड एव्हरी टॉपिक. माझ्या एका स्टुडंटच्या मुलाने एक लिपी केली आणि तो म्हणाला ही आता माझी नवीन लिपी आहे. 4थीचा मुलगा, तो कोरियन शिकतो, तो जॅपनीज शिकतो, आणि त्याने स्वतःची एक लिपी केली. हा अ हा ब हा क हा ड हा य. मी मान्य केलं, कारण करण्या वाचून गत्यंतरच नाही आहे. हे आपण आपली शिक्षण पद्धती हा जो प्रकार आहे ना, नेहमी म्हणतो की चित्र मुलांनी जास्तीत जास्त काढली पाहिजे तेव्हा त्याला कळतं. कारण बघा ना, एका मेमरी ड्रॉइंगचं चित्र करताना बऱ्याच गोष्टी आठवाव्या लागतात, म्हणजे मेमरी आली. बरोबर ना. बाजार, इथे बसून बाजार काढायचा आहे किंवा VT स्टेशन आहे ते बघून काढायचं आहे. प्रश्नाचं उत्तर लिहिताना तेच करावं लागतं ना. ते सगळं वाचलेलं असतं, ते आठवून परत मांडायचं असतं. इथे कल्पना मांडायची असते. आणि हे सगळे एक्सरसाइज आहेत ना, हे नॉट ओन्ली फॉर द चिल्ड्रन, आपण सगळ्यांनीच केलं पाहिजे जरा. आपण करत नाही, आपण मोठा प्रश्न आहे. मी आम्ही बिंग अ फोटोग्राफर, आय एम टेलिंग आय एम नॉट अ गुड फोटोग्राफर, पण आम्ही काय आलं, आय वॉज वर्किंग विथ सुनील महाडिक. आणि त्याने आणि एक फोटोग्राफर डेव्हिड मला वाटतं त्याचं नाव, हां, मुंबईवर फोटोग्राफी केली होती. तर 4थी 5वीच्या मुलांना कॅमेरा दिले हातात आणि गाडीत बसवलं आणि सांगितलं हा क्लिक करायचा, इथे असा घेतला की असा क्लिक की फोटो येणार. त्याची रोल होते, सगळे रोल भरून द्यायचे. ते त्यांनी केलेलं काम जे होतं ना, इतकं आउटस्टँडिंग होतं की आजपर्यंत तशी ब्लॅक अँड व्हाईट फोटो बी बघायला मिळाले नाही. यू कम टू माय प्लेस, आय विल शो यू. अनबिलिव्हेबल वर्क, बिकॉज दे डोंट फॉलो द रूल्स आपण फॉलो करतो, त्यांना रूल नाही आहे. त्यामुळे ही जे हत्ती बित्ती हे सगळे येतात ना, असे काही होऊ शकतं त्याच्यातनं. त्या एका मुलाने स्वतःला वाघ करून ठेवलं होतं, असं या जवळ माझ्या, बघतो मी तुम्हाला. बोलो का आमच्या जंगलात बिल्डिंग बांधता तुम्ही, आम्ही राहायचं कुठे, तुम्हाला एकदा खाल्लं की तुम्ही उभं मारता. हे मुलगा सांगतो. आता तुम्ही मला हे सगळं कॅलिपीचा संबंध काय नाही, काही संबंध नसतो कशाचा, पण तुम्हाला गोष्टी माहिती असायला पाहिजेत. जनरल नॉलेज, आपण काय करू शकतो, आपण काय केलं पाहिजे, हे जोपर्यंत आपण ठरवू शकत नाही तोपर्यंत. हे 2-2 हे आहेत असे, हे 2-2 घेऊन सुद्धा छान अक्षर होते बघा. काही आता हे येतंय कसं, हे काहीच नाही. VT नाही, इथे आल्यावर तुम्हाला वारा करतो, गर्दी पण कळते, गाडी पकडायची पण कळते. लाईफच असं आहे ना आपलं, की त्या लाईफचा वापर तुम्ही याच्यामध्ये कसा करू शकता हे फार महत्त्वाचं असतं.